हॅलो ऑल. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या होम मेकर MPSC ॲस्पिरंट्स या यूट्यूब चॅनेलवरती. तर तुम्हाला माहितीच आहे मी आज 7 आवर स्टडी चॅलेंज स्वीकारलेलं आहे. तर इथे बघा संध्याकाळचे 9:49 झालेले आहेत. तर मी माझी घरातील सगळं कामं वगैरे आवरून मी माझ्या पहिल्या स्टडी स्लॉटसाठी इथे स्टडी टेबलवरती येऊन बसलेली आहे. तर बघा पहिला स्टडी स्लॉट हा माझा 2 तासांचा आहे, म्हणजे 10 ते 11, 11 ते 12, म्हणजे 2 ते 3 तासांचा आहे. म्हणजे 1 वाजेपर्यंत मी हा पहिला स्टडी स्लॉट ठेवला आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी सजीवांचे वर्गीकरण व वनस्पतींचे वर्गीकरण हे 2 टॉपिक कंप्लीट रीडिंग प्लस त्याचे PYQ विश्लेषण करून आणि हे दोन्ही सगळं करून मग मी नंतरनं माझ्या नोट्स बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला खूप वेळ गेलेला आहे ह्या नोट्स बनवण्यासाठी. आणि ह्या दोन्ही टॉपिकमधील जे PYQ आलेले आहेत व मला जे इम्पॉर्टंट वाटतात ना अशाच पॉईंट्सच्या मी इथे नोट्स बनवलेल्या आहेत. तर सुरुवातीला ना मी हा टॉपिक इथे रीडिंग करून घेतला अनिल कुलते सरांचे माझ्याकडे रेफरन्स बुक आहे त्याच्यातून. आणि त्यानंतरनं 21,000 जो PYQ आहे त्याच्यातून या टॉपिकवरती जे काही आत्तापर्यंत आलेले मुख्य प्रीला आलेले क्वेश्चन आहेत ते बघितले. त्याचबरोबर आपले कंबाईन विश्लेषणचं माझ्याकडे जे बुक आहे त्यातून आत्तापर्यंतच्या 2011 ते 2026च्या प्रिलिमला या टॉपिकवरती आलेले सगळे क्वेश्चन मी बघून मग मी माझ्या नोट्स इथे बनवायला घेतलेल्या आहेत. तर मी हा टॉपिक इथं रीडिंग करून घेऊन मग नंतरनं माझ्या नोट्स बनवणार आहे. तर खूप जणांच्या मला कमेंट आल्या की ताई तुम्ही कधी झोपता. तर मी हे 7 आवर्स स्टडी चॅलेंज दररोज घेत नाही. तर हे फक्त कोणत्या तरी एकाच दिवशी मी घेतलेलं असतं. आणि ते घेण्याच्या अगोदर ना मी माझ्या झोपेची पुरेपूर काळजी घेते, कारण त्या दिवशी दुपारी मी झोप घेत असते व संध्याकाळीच हे मी चॅलेंज स्वीकारत असते. त्यामुळे आणि तुमचा ना जर सकाळच्या वेळेत अभ्यास चांगला होत असेल तर तुम्ही सकाळीच तुमचा स्टडी करा, कारण ना माझा संध्याकाळी अभ्यास खूप चांगला होतो. आणि म्हणजे संध्याकाळी कसं 10 ते 5 या वेळेत कोणीच आपल्याला डिस्टर्ब म्हणजे मला करत नाही. आणि खूप शांत असा हा वेळ असतो आणि त्याच्यामध्ये अभ्यासाची लिंक पण माझी तुटत नाही. त्यामुळे मला या वेळेमध्ये अभ्यास करायला आवडतो. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सकाळी तुमचा स्टडी करू शकता, कारण प्रत्येकाचा स्टडी करण्याचा वेळ हा वेगळा असतो. आणि आपल्या चॉईसनुसार आपण आपला वेळ निवडायचा व आपल्याला कोणत्या वेळेमध्ये आपला अभ्यास जास्त होतो त्या वेळेमध्ये आपण आपला स्टडी करायचा. दुसऱ्यांना कंपेअर करून आपण आपला वेळ कधीच निवडायचा नाही, कारण आपल्याला जो वेळ सुटेबल आहे, ज्या वेळेमध्ये आपल्याला म्हणजे जो वेळ आपला रिकामा आहे हे आपण शोधायचा. आपल्याला कोणता वेळ कम्फर्टेबल आहे आपल्या अभ्यासासाठी आणि त्याच वेळेमध्ये आपण आपला स्टडी कंप्लीट करायचा. कारण कोणत्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करता हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्ही अभ्यास किती करता व तो किती म्हणजे किती तो तुम्हाला समजलेला आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर असो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे की मी माझ्या झोपेची पुरेपूर काळजी घेते आणि हे 7 आवर स्टडी चॅलेंज मी दररोज घेत नाही, हे कोणत्या तरी आठवड्यातून एकाच दिवशीच घेते. तर ठीक आहे. तर बघा या टॉपिकमध्ये ना मी सजीवांचे वर्गीकरण याच्यामध्ये आपल्याला पंचसृष्टी पद्धत, त्याचबरोबर द्विनाम पद्धत, नैसर्गिक वर्गीकरणाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तर बघा, द्विनाम पद्धती ही कार्ल लिनियस यांनी सांगितलेली आहे आणि त्यांना वर्गीकरणशास्त्राचा जनक असे म्हणतात. आणि रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत सांगितलेली आहे. तर इथे मी माझ्या नोट्स बनवलेल्या तुम्हाला दाखवत आहे. तर बघा याच्यामध्ये ना कोपलँड यांनी मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि हो, सजीव व त्यांची वैज्ञानिक नाव याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर माझा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, भारतीय गेंडा या सजीवाचे वैज्ञानिक नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. वनस्पतीचे वर्गीकरण हे 2 गटात केलेले आहे, एक अबीजपत्री क्रिप्टोगॅमी व बीजपत्री फेनेरोगॅमी. तर RH विटाकर यांनी हे 3 विभाग म्हणजे अबीजपत्री या विभागाचे RH विटाकर यांनी 3 विभागात विभाजन केले, एक थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा आणि तिसरा टेरिडोफायटा. आणि त्याचबरोबर अबीजपत्री याच्यामध्ये बिया येत नाहीत व अपुष्प असतात. आणि थॅलोफायटा याच्यामध्ये शैवाळांचा समावेश असतो. त्याचबरोबर शैवाळांचे 3 प्रकार आहेत, एक हिरवे, दुसरे तपकिरी आणि तिसरे लाल शैवाळ.
तर माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की कोणत्या वनस्पतीला उभयचर वनस्पती म्हणून ओळखतात, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तर तुमच्यासाठी दुसरा क्वेश्चन आहे, क्लॅमिडोमोनाज हे कोणत्या प्रकारचे शैवाल आहे, हिरवे, तपकिरी की लाल? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर इथे माझा ब्रेक झालेला आहे 12:58ला. त्यानंतर मी माझं पाणी संपलं होतं म्हणून बॉटलमधलं पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेले व पाणी पिऊन मग मी थोडं वेळ म्हणजे बसले आणि त्यानंतर मग मी दुसरा स्टडी स्लॉट 1:20ला चालू केलेला आहे. आणि या स्टडी स्लॉटमध्ये मी प्राण्यांचे वर्गीकरण आणि पोषण हे दोन टॉपिक कंप्लीट केलेले आहेत. तर इथे बघा, दुसऱ्या स्टडी स्लॉटमध्ये मी प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक कोलते सरांच्या बुकमध्ये पूर्णपणे रीडिंग करून घेतला. त्याचबरोबर पोषण हा टॉपिक पण मी रीडिंग करून घेतला आणि नंतर या दोन्ही टॉपिकवरचे क्वेश्चन 21,000 PYQमधून व कंबाईन विश्लेषण बुकमधून बघून घेतले. म्हणजे या टॉपिकवरती कोणकोणत्या पॉईंटवरती क्वेश्चन आलेले आहेत. आणि त्यानंतरनं हे सगळं करण्यासाठी मला भरपूर असा वेळ गेलेला आहे. आणि हो, मी इथे माझं 2 तास झाल्यानंतर एक ब्रेक घेतला होता, पण मी तो किती वाजता घेतला हे याच्यामध्ये ॲड करू शकले नाही, कारण माझ्या ते लक्षातच राहिलं नाही. त्याच्यामुळे हा सलगच तुम्हाला माझा स्टडी दिसेल इथून. तर मग नंतरनं मी हे सगळं करण्यासाठी मला बरोबर 5:20 झाले. आणि याच्यामध्ये मी प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक खूप मोठा आहे. याचे 10 संघ व त्याचे एक्झाम्पल वगैरे हे सगळं रीडिंग करून त्याचबरोबर ते नोट्स बनवण्यासाठी खूप सारा टाईम गेलेला आहे माझा याच्यामध्ये. आणि ह्या 7 आवर्स स्टडी चॅलेंजमध्ये माझे फक्त 4च टॉपिक रीडिंग करून प्लस नोट्स बनवून झालेले आहेत. मी तर पूर्ण बायोलॉजीचे टॉपिक करायचे ठरवले होते, पण ठरवल्याप्रमाणे झालंच नाही आणि फक्त 4च टॉपिकच्या मी इथे नोट्स काढलेल्या आहेत. तर प्राण्यांचे वर्गीकरणमध्ये असमपृष्ठरज्जू असे वर्गीकरण असते. त्यांच्यात म्हणजे नोटोकॉर्डा आहे की नाही याच्यावरून त्यांचे हे 2 प्रकार पडलेले आहेत. तर बघा, आपल्याला या टॉपिकमध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात, तर संघ पोरिफेरा यांची शरीर सममिती कोणत्या प्रकारच्या आहे असं विचारलं जातं. तर शरीर सममिती या 4 प्रकारच्या असतात: असममित, अर्य सममित, द्विपार्श्व सममित आणि गोलीय सममित. अशा 4 पद्धतीच्या असतात. असममित म्हणजे ज्यांना विशिष्ट आकार नसतो, त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहायला येतं. त्याचबरोबर अर्य सममित म्हणजे यांना कोणत्याही भागातून कापले असता त्यांचे 2 सारख्याच भागात विभाजन होते. याचे एक्झाम्पल आहे हायड्रा आणि तारामासा. आणि द्विपार्श्व सममित म्हणजे यांचे फक्त 2च समान भागात विभाजन होतं, त्याच्यामध्ये मानव, बेडूक, उंदीर असे येतात. आणि गोलीय सममितमध्ये सी अर्चिन हे एक्झाम्पल येतात. तर बघा, ह्या शरीर सममिती कोणत्या संघामध्ये कोणते आहे असे पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. त्याचबरोबर त्या संघातील वैशिष्ट्ये विचारली जातात आणि त्यानंतरनं त्या संघातील आपल्याला एक्झाम्पल पण विचारले जातात. तर इथे बघा, मी तुम्हाला माझ्या संपूर्ण 4ही टॉपिकच्या नोट्स रेडी झालेल्या आहेत माझ्याकडून. त्या संपूर्ण नोट्स मी इथे तुम्हाला दाखवत आहे. आणि हो, तुम्हाला माझा या प्राण्याचे वर्गीकरण या टॉपिक रिलेटेड एक क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर माझा प्रश्न असा आहे, सी ॲनिमोन, सी फॅन आणि सी पेन हे एक्झाम्पल कोणत्या संघातील आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि मी जे 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्याची उत्तरे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्यायची आहेत. त्यावरून मला समजेल की तुमचा किती स्टडी झालेला आहे किंवा तुम्ही किती स्टडी करत आहात. जे नवीन तयारी करत आहे त्या एक्झामची, त्यांनी अगोदर तुमचं बेसिक कंप्लीट करून घ्या स्टेट बोर्डमधून आणि सुरुवातीला PYQ बघा. त्यामुळे तुम्हाला समजेल की ही एक्झाम काय डिमांड करते आहे आणि त्यानंतरच तुम्ही रेफरन्स बुक रीडिंग करण्यासाठी घ्या. तर गृहिणींना मी एवढंच सांगेन की तुम्ही काय करत जा, आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकाची सर्व तयारी करून ठेवत जा व सकाळी लवकर उठून तुमचे कामं पटपट आवरून जो काही तुम्हाला वेळ रिकामा उरतो त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा स्टडी कंप्लीट करायचा आहे. तुम्ही शोधायचं की तुम्हाला कोणता वेळ रिकामा आहे आणि तो वेळ तुम्ही तुमच्या स्टडीसाठी युटिलाइज करायचा आहे. तर इथे बघा, पोषण या टॉपिकमध्ये जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी कोणती आणि मेदात विरघळणारी कोणती असा पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. तर मेदात विरघळणारी जीवनसत्वे A, D आणि E,
के ही आहेत व पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी आहेत. आणि हो, या व्हिटॅमिनबद्दल आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर यांचं रासायनिक नाव कोणतं, त्यांची कार्य काय आहेत व त्यांचे स्रोत कोणते आहेत आणि त्यांच्या अभावामुळे कोणते रोग होतात, हे सगळे पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, इथे मला हे सगळा स्टडी करण्यासाठी 5:21 झालेली आहेत. जर तुम्हाला माझा हा स्टडी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा व आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.